आपल्या समोर आहे. एका बाजूने संघ याच गावातील जय भोलेनाथ क्रिकेट क्लब कोरावळे आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचे सगळे समर्थक डाव्या बाजूला मला पाहायला मिळतात आणि उजव्या बाजूला निश्चितच आम्ही बघत आहोत चेंज द गेम खांदारे संघाचे सगळे सपोर्टर्स. एकदा या सपोर्टर्सला विनंती आहे, जोरदार टाळ्या आपण कोरावळेकर चषकासाठी देऊया. बोला गणपती बाप्पा जय भवानी. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक पाये झाली या वेचाचे, नाम मंगलाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोबरी. आता दिवसचारी खेळी मिळली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने पुढे सरकलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाअंतिम सामन्यामध्ये याच गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचे शेजारी अर्थात चेंज द गेम खांदारे यांचाही गेम अत्यंत चांगला राहिलेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये कडवी झुंज देत असताना त्याने जय बजरंग मानिवली संघाला नमवलेला आहे. अनेक उलटफेर या सगळ्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत. जे संघ ऑन पेपर बलाढ्य वाटत होते ते संघ इथे ढेर झालेले आम्ही पाहिलेले आहेत. रथी महारथी इथून खाली हात गेलेले आम्ही पाहिलेले आहेत. त्याचमुळे ही स्पर्धा प्रत्येकाने अत्यंत चांगली एन्जॉय केलेली आहे. प्रेक्षकांची उदंड गर्दी, उदंड प्रतिसाद या स्पर्धेने अनुभवलेला आहे. समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक, महाअंतिम सामना आणि या मेगा फिनालेतील पहिला मोठा फटका. बाहुबली ऑफ कोरावळे सागरच्या बॅटमधून षटकार. गाठण्यामध्ये यश मिळते. फलंदाज सागर शिंगोळेला. सागर शिंगोळे अत्यंत चांगले खेळलेले आहेत. तिसरा चेंडू इथेही समोर ठेवला. स्लॉकचा फटका. क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. निर्जन स्थळावरून हवाई मार्गे या बे चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषा भेदली. आणखी एक स्ट्राईक, आणखी एकदा षटकार. थँक्यू सो मच. या परिसरातील क्रिकेट सन्मान आणि प्रतिष्ठा जपणारी स्पर्धा कोरावळेकर चषक 2024. पुन्हा एकदा समोर, पुन्हा एकदा फार दूर, दूरच दूर, लांबच लांब आणि या फटक्यामध्ये होतं भरपूर वजन. मिळाल्या धावा अर्धा डझन. षटकार. थँक्यू सो मच. पाहिलेली आहे की जितके लांब फटके असतील तितके अधिक धावा हव्यात. पुन्हा एकदा समोर ठेवतोय, गोलंदाज चूक करतोय. फलंदाजाच्या समोर गोलंदाजी करण्याचा त्यांचा विचार इथे आहे. चेंडू पुढ्यात ठेवला जातो. हाफ वालीमध्ये कन्वर्ट करत असताना अनेक चांगले फटके फलंदाजाने या अगोदर आपल्याला दाखवलेले आहेत. 3 षटकार आलेले, 2 डॉट बॉल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा समोर ठेवला. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट लाईक अँड आरो, बाणाप्रमाणे सरळ खेळले आणि अपेक्षित अंतर मिळवलं. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट फॉर रन्स. षटकार. शेवटच्या चेंडूवर आलेला आहे चौकार. याचमुळे धावफलक अति द्रुत वेगाने पुढे गेलेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहे 22 अर्थात 22. या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळणारे हे 2 संघ. दुसरा दिवस आपल्या नावावर केला होता चेंज द गेम खांदारेने. खांदारे संघाचं नाव चेंज द गेम वाचल्यानंतर प्रत्येकाने खरं तर ते ऐकत असताना आश्चर्य व्यक्त केला. फक्त नुसतं नाव बदलून संघाचं प्रदर्शन चांगलं होईल का हा प्रश्न तिकडे विचारण्यात गेला. परंतु पुढे जाऊन खांदारे संघाने अत्यंत चांगलं गुणात्मक क्रिकेट दाखवलं. त्यांच्यामध्ये असणाऱ्या कला गुण कौशल्य इथे सादर करत असताना या स्पर्धेची महाअंतिम फेरी गाठलेली आहे. इथे मात्र आव्हान तगडं बनलेलं आहे. कारण आव्हान आहे सागर शिंगोळे, जितू धुमाळ, आकाश यांच्या संघाचं अर्थात जय भोलेनाथ कोरावळेचं.
समोरच्या दिशेने आणखी एक ड्राईव्हचा फटका. इथे जर डिस्ट्रक्शन आलं नसतं, मध्ये प्रतिरोध निर्माण झाला नसता सागरचा, तर कदाचित समोरच्या दिशेने चौकार सुद्धा आपण नाकारू शकलो नसतो. कारण अत्यंत खरं तर ताकदीचा वापर करत असताना फोर्सिबल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की स्वीट स्पॉटला चेंडू जाऊन आदळला होता बॅटर जितू धुमाळच्या. जितू धुमाळने दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या पलीकडे पूलचा फटका त्याचा अत्यंत दर्शनीय असतो. फ्रंट ऑफ द विकेट सुद्धा चांगले फटके जितूने आतापर्यंत आपल्याला दाखवलेले आहेत. ज्या पूल फटक्याचा मी विचार केला होता तोच फटका इथे दाखवतोय. दोन शतरक्षकांना चिरण्यात, बेदण्यात, फाडण्यात इथे यश मिळते फलंदाज जितू धुमाळला. त्याचा तडाखा, आणखी एक दर्जेदार चौकार. बोलणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकही एकेरी दुहेरी धाव आली नाही. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस अत्यंत चांगला प्रश्न गोलंदाज विचारतायत. काठिण्य पातळी अधिकची आहे या प्रश्नाची, त्यामुळे फलंदाजाकडे ठोस प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाज म्हणून तुम्ही कितीही मोठे असू द्या, फलंदाज म्हणून तुम्ही कितीही नावारूपाला आलेले असू द्या, क्रिकेटमध्ये यॉर्कर हे असं अस्त्र आहे. क्रिकेटमध्ये योग्य यॉर्कर तुम्हाला फेकता आला की फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. त्याचाच प्रत्ययाला एक धाव मिळाली. सुजल पवारचा हा चेंडू डावी एसटी सोडून जाणारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. इथे ताळमेळ पाहिलं नाही फलंदाजांचं, परंतु इथे नेमकं काय घडलेलं आहे, पंचांचं लक्ष आहे फलंदाजांकडे. आणि त्याचमुळे आपण बघतो फक्त आणि फक्त एक धाव लेग बायच्या रूपाने इथे कंप्लीट करत असताना या दोन फलंदाजांना संवादाचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या एखाद्या खरं तर सामन्यामध्ये आपण बघतो दोन फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात, ते फलंदाजी करत असताना त्यांचं कॉर्डिनेशन सुद्धा चांगलं असतं. ते कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नव्हतं. मिस टायमिंग फटका मागच्या दिशेने जातोय, शतरक्षक चकतोय आणि ही परवानगी दिली जाते जितूला स्ट्राईक रोटेट करण्याची. आणि त्याचमुळे आता यावेळेस सागर शिंगोले स्ट्रायकिंग एंडला असतील. धावपलक पुढे जात आहे. एकूण धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 29 अर्थात 29. या स्पर्धेने क्वालिटेटिव्ह क्रिकेट आपल्याला दाखवलेला आहे. या स्पर्धेमध्ये अनेक फलंदाज की ज्यांची फलंदाजी बहरलेली आपण पाहिलेली आहे. दोन गोलंदाज असे ठरले ज्याने विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये थ्रू आउट दी टुर्नामेंट मिळवलेली आहे. आणखी एक फुलटॉस यावेळेस टायमिंग व्यवस्थितरित्या करता येत नाही. हे जे गोलंदाज आहेत सुजल पवार याने डॅमेज थोडं कंट्रोल केलेलं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं त्या कंपॅरेटिव्हली 22 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावा खर्च झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 7, कारण 29 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 29 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. करेक्शन आहे 30 धावा धावपलकावर. स्कोरर तेल ओतून आतमध्ये बघावं लागेल. इट्स नॉट एन इझी जॉब. गोलंदाज इथे पाचारित केला जातो आहे. उमेश रोठे गोलंदाजीच्या मार्गावर इथे दाखल झालेले आपण बघत आहात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आकाश. सागर शिंगोळे आहेत. खरं तर यावेळेस स्लॉकचा फटका आपण बघतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. आक्रमकता थोडी आता बोथट व्हायला लागलेली आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आला असेल. परंतु हे फलंदाज तेच आहेत ज्याने पहिल्या षटकापासून इथे आक्रमकतेला गवसणी घातलेली आहे. निर्धारित 4 षटकांचं शॉर्ट फॉर्मॅट असेल. त्या फॉर्मॅटमध्ये महाअंतिम सामन्यामध्ये किती धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देतील हा आकडा कोणालाच माहित नाही अद्यापपर्यंत. पॅचेस जास्तीत जास्त म्हणजे किती धावा बनतील. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने आणखी एक ऑन ड्राईव्हचा फटका. क्रॅकिंग ड्राईव्ह करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोलंदाजाची ही आहे की फलंदाजाला अलॉंग दी कार्पेट खेळण्यासाठी ते प्रवृत्त करतात. ड्रायव्हिंग लेनसाठी फलंदाजाला इकडे ऑफर दिली जाते. त्याच पद्धतीने एक्झिक्युशन करण्यासाठी भाग पाडलं जातं. रणनीती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची अत्यंत चांगली पाहायला मिळते. सामन्याचा स्तर मोठा झालेला आहे. हा सामना म्हणजे ही स्पर्धा असं हे इक्वेशन बनलेलं आहे. एक सामना जिंका, स्पर्धा जिंका. इथे फटका बघा आणि फक्त बघत राहा. जितकी उंची मिळाली त्याही पेक्षा अधिक अंतर मिळालं. हा वज्र प्रहार सागर शिंगोळेचा भीम टोला. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. मोठा
होम ग्राउंडवर खेळत असताना खरं तर फलंदाजी ढासळत असते, कारण तिकडे होम क्राऊड असतो. होम क्राऊडच्या अपेक्षांचं ओझं तुम्हाला व्यवस्थितरित्या मॅनेज करता येत नाही. परंतु या सगळ्या शक्यता बाजूला ठेवलेल्या आहेत. फलंदाज सागर शिंगोळे इथे रोर करतोय. ऑन दी फायर सागर. बॅकफुटला असताना इथे कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. ऑन द राईट खेळले होते, क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. एक पूर्ण दुसरीसाठी प्रेशराईज केलं गेलं आणि त्याचा फायदा मिळतो या दोन फलंदाजांना. 2 धाबा इकडे पूर्ण केल्या गेलेल्या आपण बघत आहोत. पाहायचंय तिसऱ्या षटकामध्ये निश्चितच खेळ आहे. एकूण धाबा आतापर्यंत आहे त्या म्हणजे 40 आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. या षटकामध्ये अगोदर एक षटकार आलेला आपण बघतो. शेवट कसा करता येईल इथे गोलंदाज उमेश रोठेला हे महत्वाचं आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा इथे स्लॉकचा फटका खेळत आहेत फलंदाज. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडूने त्याचा कार्यक्रम तमाम केला होता. चेंडूने सीमारेषा भेदली होती. आणखी एक चौकार. मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या कॅमेऱ्यामध्ये 10 क्रिकच्या वतीने इथे अनेक व्हिज्युअल्स आपण खरं तर बघत आहोत. शेवटचं षटक मीनवाईल मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जात आहे. अल्पेश दळवी आहेत गोलंदाज. सागरसाठीचा यावेळेस हा चेंडू आहे. फुलल यांचा खोलवर टप्प्याचा होता. ऑन द राईज ड्राईव्हचा फटका ऑफर केला. क्षेत्ररक्षकाने चेंडू आडून फेकी करेपर्यंत एक धाव दरम्यान इकडे मिळवलेली आहे. निर्धार तुमचा किती मोठा आहे यावरून तुम्ही या सामन्यामध्ये कशी कामगिरी कराल हे ठरत असतं. बघा, यश प्रत्येकाला हवं आहे, परंतु ते यश मला किती हवंय, त्याची तीव्रता काय आहे तुमची, तुम्हाला किती यशस्वी व्हायचं आहे यावरून तुम्ही यशस्वी होणार की नाही होणार हे ठरत असतं. या विषयावर आपण निश्चितच चर्चा करू. गोलंदाज अल्पेश दळवी पुन्हा एकदा तयार असते. स्ट्राईक रोटेट झालेली आहे यावेळी जितू स्ट्रायकिंग एंडला. जितूने यावेळेस मिस टायमिंग फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगला उपस्थित. यावेळेस काय घडलेलं आहे, फलंदाज लेझी अप्रोच दाखवत असताना इथे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सागर शिंगोले चांगले खेळत होते. अंतिमतः त्याच्या संघर्षाला इथे पूर्णविराम मिळालेला आहे आणि याचमुळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्या फलंदाजाने या आजच्या दिवसामध्ये हाहाकार माजवलेला आहे, ज्या फलंदाजाने आग ओकणारी फलंदाजी केलेली आहे, ज्या फलंदाजाने अनेक गोलंदाजांना त्रेधा तिरपीट त्यांची उडवलेली आहे, त्यांना नामोहरम केलेले आहे, असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होत आहे. प्रकाश अर्थात भावड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सागर शिंगोळे या अगोदर बाद झालेले आपण बघू शकू. धावपलकाचा जर विचार केला तर 46 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, तुम्ही स्वतःला सिद्ध केले की तुम्ही प्रसिद्ध होत असता आणि प्रसिद्धी ही जावयाच्या जातीची असते असं म्हणतात. चंदू महाराज इकडे मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रसिद्धी कितीही मिळाली तरी ती आपल्याला हवीशी वाटते. यानंतरचा चेंडू चेक केला जाईल, अगोदरचा चेंडू चेक केला जात नाही. हा या स्पर्धेचा नियम आहे. या अगोदर 3-4दा असं ऑब्जेक्शन आलेलं आहे, त्याचमुळे नंतर फेकलेला चेंडू चेक केला जातो. या गोष्टीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असावं. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज आहेत अल्पेश दळवी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रकाश अर्थात भावड्या.
भावड्याने यावेळेस अत्यंत चांगला फटका खेळलेला आहे. गुड लुकिंग ऑफ ड्राईव्ह ऑफर्ड बाय भावड्या. वन सिंगल कम्प्लिटेड. देर इज नो अटेम्प्ट ऑफ सेकंड. जितू आता यावेळेस स्ट्रायकिंग एंडला असतील. प्रसिद्धी ही अशीच असते, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुम्ही नावारूपाला येत असता. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही कसा खेळ करता हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रतिकूलतेतून तुम्हाला अनुकूलता शोधता आली पाहिजे आणि ती शोधण्याचं काम इथे या फलंदाजाने निश्चितच केलेले आहे. समोर आले त्यानंतर ड्राईव्ह केलेले आहे. आणखी एकदा फलंदाज तिकडे आडवे उभे राहिलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये जी आक्रमकता मिळवली होती ती आक्रमकता कमी करण्यामध्ये यश नक्कीच मिळालेलं आहे इथे गोलंदाजाला. त्यांच्यासाठी त्यांचं आपल्याला कौतुक निश्चितच करावं लागेल. आणि धावफलक या धाबेमुळे पुढे गेलेला आहे. 48 धावा धावफलक आहेत. बघा पहिल्या षटकामध्ये 22 होत्या आणि त्यानंतर फक्त 26 धावा मिळालेल्या आहेत. 3 षटकातील मला असं वाटतं आणखी 2 चेंडूचा खेळ शेष आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हेड पोझिशन लूज करतायत. फ्रंट लेग बाजूला गेला. उजव्या इष्टीच्या बाहेरचा वाईड यॉर्कर. गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे. अल्पेश दलवीने या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याची गुणवत्ता तिकडे दाखवून दिली होती आणि इथेही योग्य वेळेला आपल्या संघाची मदत करत असताना सहकार्य वृत्ती जपलेली आहे गोलंदाज अल्पेश दलवीने. शेवटचा चेंडू या सत्रातील काय घडेल? 50च्या वरचं टार्गेट दिले जाईल का? इथेही फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार नाहीत. एक धाव तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथं करणं स्वाभाविक आहे कारण शेवटचा चेंडू आहे. इथे 2 धावा पूर्ण. फलंदाज स्किड होत आहेत. भावड्या तिकडे स्किड झालेले त्याचमुळे 2 धावांवर इकडे समाधान मानावं लागेल. ज्या 50ची चर्चा आपण करत होतो तीच 50 गाठण्यामध्ये यश मिळालेलं आहे फलंदाजी करणारा जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावळेला. कोरावळेकर चषक इथे संपन्न होत असताना त्याचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच खरं तर इकडे सुरू आहे. ज्याचं पहिलं डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावळेने धावफलकावर जोडलेले आहेत धावा 50. अगदी बरोबर प्रिसाइज हाफ सेंचुरी आणि 51 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. चेंज द गेम खांदारे या संघाला. चषक महाअंतिम सामना. पहिला डाव संपला ज्यामध्ये धावपलकर धाबा जोडलेले आहेत 50. 38 धाबांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन सागर शिंगोळेचा 8 धाबा. जितूच्या प्रकाशच्या 3. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विशेषतः गोलंदाज सुजल पवार ज्याने दुसरं षटक हाताळलं त्याने धाबा खर्च केले 8. अल्पेश दळवीने शेवटचं षटक हाताळलं त्याने धाबा खर्च केले 5 आणि त्याचमुळे 50 वर थांबवण्यामध्ये यश मिळाले. चेंज द गेम खांदारेला. 51 धावा चेंज द गेम खांदारे संघ इथे बनवू शकतील का? आणि त्याने जर 51 धावा बनवल्या तर कोरावळेकर चषकाच्या 8व्या पर्वाचे ते असतील अंतिम विजेते आणि 51 पेक्षा कमी धावा जर धावपलकर जोडल्या तर कोरावळेकर चषकाचं 8वं पर्व आणि ही ग्लिटरिंग ट्रॉफी हा करंड कोरावळे गावामध्ये जाईल. यामध्ये तील मात्र शंका नाही. काय घडेल या सामन्यामध्ये? महाअंतिम सामन्याचे विजेते कोण असतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल करत असताना आम्ही इकडे इन्व्हाइट करत आहोत डोंगरनाबे मुरबाडचा बुलंद आवाज अर्थात दीपक बिराडे सरांचा आवाज. या आपलं स्वागत आहे. धन्यवाद. शुभागमन झालेलं आहे. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं उपस्थित आपले लाडके अतिथी सुदर्शनदादा मोपे, राहुलदादा हिंदुराव, त्याचबरोबर आकाशदादा गुडे या तीनही अतिथींचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. खास करून सुदर्शनदादा मोपे उद्योगपती मुरबाड यांच्या वतीनं 4थ्या क्रमांकाचं आर्थिक सौजन्य आपल्याला लाभलेलं. त्याचबरोबर राहुलदादा हिंदुराव उद्योगपती मुरबाड, आकाशदादा गुडे उद्योगपती मुरबाड यांच्या वतीनं 5व्या क्रमांकासाठी आर्थिक सौजन्य आमच्या आयोजन समितीला लाभलेलं आहे. तीनही अतिथींचं कोरावळेकर चषकाच्या 8व्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक
सस्नेह सरचे स्वागत. सामना सुरू होतोय मेगा फायनलचा सामना. 51 धावेचं टार्गेट. पहिला बॉल स्ट्रेट बॅटनं ग्रेट हिट स्ट्रेट अँड स्ट्युरियस बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय दमदार सुरुवात केली आहे संकेतच्या बॅटमधून. पहिला मॅक्सिमम षटकार. थँक्यू डीजे. चेंज द गेम खांदारेनं संपूर्ण क्रीडा स्पर्धेत फार मोठे उलटपर केलेले आहेत. अंतिम सामन्यात यजमान संघाच्या विरोधात मेगा फायनलमध्ये जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी 51 धावेचे त्यांना आवश्यकता आहे. मात्र सुरुवात स्वप्नवत झाली आहे. सुरुवात दमदार झाली आहे बॅटर संकेतची. हा ट्रॅकर फोर्स केला समोर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. लागोपाठचा दुसरा तडाखा. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे केलतायत. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा दमदार षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या 2 चेंडूत 2 षटकार. काय पलटवर केलाय. रनचेस करत असताना काय स्वप्नवत सुरुवात केली आहे ती टीम चेंज द गेम खांदारेनं. हेलिकॉप्टर मात्र क्षेत्ररक्षक आकाश पोहोचतील का हा प्रश्न उपस्थित झाला होता. बॉल थोडा डायबर्ट झाला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता मात्र 2च धावेवरती समाधानी राहावं लागेल. 2 धावेच्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत 14 या आकड्यावरती. थोडी शांतता राखा. खास करून समालोचन कक्षामध्ये सूचना आयोजन समितीची आमच्यापर्यंत पोहोचली. लक्ष सुद्धा. 20 चेंडू 37 धावा. महाअंतिम सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान. कोराळेकर चषकाच्या अंतिम महाविजेते पदासाठी ही फाईट हा संघर्ष सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला थांबले. पॉज घेतला. हा पंप फुल अँड पॉवरफुल. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बॉल ओव्हर 0. बॉल सीमा पार. संकेतच्या बॅटमधून आणखीन एक दमदार देखना फटका. 4 चौकार. संकेतच्या फलंदाजीसाठी 200चा कॅश प्राइज आलाय. संकेत साठी हे कॅश प्राइज आहे 200 रुपयाचं. रोहित रुठे यांच्या वतीनं. समोरच्या दिशेनं आक्रमण केले. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल आहे. टीडी आहे त्या ठिकाणी. मिळेल ती फक्त 1 धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 51 धावेचा पाठलाग करत असताना 19 धावा दाखल करती. ईट का जेव्हा पत्तर शे जशास तसं टीट फॉर टाट. ठोसास ठोसा पहिल्या षटकात दिलाय तो चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघानं. महाअंतिम सामना. चिमुरड्या क्रीडा रसिकांची तुफान गर्दी. क्रीडांगणाच्या 4ही बाजूला परिसरातील मुरबाड आणि का पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व दर्दी क्रीडा रसिक उपस्थित झालेत. त्या सर्वांचं महाअंतिम सामन्यात स्वागत आहे. ऑनलाईन व्ह्यूअर्स 10 क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईंट आहेत त्या सर्वांचंही स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. महाअंतिम सामना. 51चं टार्गेट. पहिल्या षटकात 19 बनवल्या. 18 चेंडू 32 धावा. हे समीकरण सुरुवात दमदार केली. स्पेशली संकेतनं इम्पॅक्ट टाकलाय या निर्णायक सामन्यात विथ द बॅट. 19 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. 6 बॉलचा सामना करत असताना 2 षटकार 1 सिंगल 1 डबल 1 4 त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. दुसरं षटक सुरू झालंय. MD अर्थातच मोहन धुमाल येतात गोलंदाजी करता. स्पीडअप अपेक्षित आहे. सागर अँड ऑल टीम. स्ट्रायकर एंडला संकेत. पहिला बॉल ऑन साइडला फटका उंच हवेत आणि फिनिश होतोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनस्टॉपेबल संकेतचा तडाखा. हा दमदार फटका. जितकी उंची तितकं अंतर. षटकार.
महत्वाच्या सामन्यात सध्या डॉमिनेट केलंय. निर्णायक या सामन्यामध्ये सध्या छाप सोडली आहे ती फलंदाजी करत असताना संकेत पवारनं. स्कोर 25-25. मिस टाइम फटका, मात्र क्षेत्ररक्षक कव्हरशे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. कॉलिंग खराब होतं. दीपक आणि आकाशच्या दरम्यान जोपर्यंत बॅकअप केलं जाईल सहजरित्या दिल्या जाणाऱ्या ह्या 2 धावा. 2च्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती सध्या 27 धावा सध्या स्कोरबोर्डवरती. 16 चेंडू आणि 16 चेंडूत महाअंतिम जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी अजूनही 24 धावेची आवश्यकता. चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाला. हाफ ट्रॅकर शफल झाले. फटका इथे फसला. कॅच ड्रॉप. स्क्वेअर लेगला रोशन कडून झाली ही चूक. महत्वाच्या सामन्यात सुटलाय झेल आणि या मॅच मध्ये सुटकेचा मोकळा श्वास आता सोडलाय संकेत पवारच्या सोबतीनं. चेंज द गेम खांदारेच्या समर्थकांनी. फॉर्च्यून ऑलवेज फेवर द ब्रेन्स असं म्हटलं जातं. नशिबी नेहमीच धाडसी माणसाची पाठराखण करत असतं, त्याला पाठबल देत असतं. ते चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप, एक सिंगल. धावा संख्या 28. संगनायक सध्या स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला दिशा दिली आहे. काव कॉर्नरला फिल्डर सेट दॅट टीडी. वेल फिल्डिंग, ऑल्सो गुड थ्रो टुवर्ड्स नॉन स्ट्रायकर एंड. एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या बढतीनं धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती सध्याच्या स्थितीला 29 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि 14 चेंडूत विजयासाठी अजूनही 22 या मॅच मध्ये 22 धावेची आवश्यकता. 14 बॉल 22 धावा हे समीकरण. फुल टॉस ड्राइव्ह केला समोर. चेस आहे भावड्यासाठी. डीप मधून पोहोचताय. थोडा पॉज घेतला. सेकंडचा कॉल. थ्रो खराब आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालेला आहे. या स्थितीत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. महाअंतिम सामना जसा प्रेक्षकांना हवा तसा सध्या मैदानावरती घडतोय. प्रेक्षक राजाला हवी तशी मॅच सध्या मैदानावरती रंगतीये. कोरावलेकर चषकाचं हे 8वं पर्व. 8व्या पर्वातील महाअंतिम सामना, महाअंतिम मुकाबला आपल्या भेटीला. 13 चेंडू 20 हे समीकरण. बॅकफुटवर आले. हाफ आर्म पूल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त एक सिंगल धाव. दुसऱ्यासाठी कॉल दिला होता. बॉल थोडा डायबर्ट झाला. यष्टीरक्षक सागर शिंगोलेचं बॅकअप आलं. सिंगलवरती समाधानी राहावं लागेल. पाठलाग करायचा. 51चा 2 षटकात 32 बनवल्या गेल्या. 12 चेंडू आणि 12 चेंडूत अंतिम जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी आता 19 धावेची आवश्यकता. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावले, न्यू यंगस्टर स्पोर्ट्स कोरावले, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोरावळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेलं हे कोरावडेकर चषकाचा 8वं पर्व सध्या आपण उपभोगत आहोत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच दे यासी डोला हा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा देखणा सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं 3 कॅमेरानिशी या स्पर्धेचा क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट सुरू आहे. त्या संपूर्ण टीमचा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आभार आपण व्यक्त करूयात. ऑन फील्ड अंपायर प्रवीण विशे सर, स्कोरलेग अंपायर सागर कापडी सर यांची पंचांची महत्त्वाची भूमिका, त्यांचंही आभार मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपण व्यक्त करूयात. मंडप डेकोरेटरचे प्रोपायटर भाऊदादा काळेकर त्यांच्या टीमनं घेतलेली मेहनत, त्यांचंही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूयात. 12 चेंडू 19. गोलंदाजीसाठी आकाश. पहिला बॉल पॅडवरती लागलाय. अपील झालेला आहे मात्र स्पष्ट नकार आला. त्या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांचा. निर्धाव चेंडूची सांगता सध्या होत असताना बऱ्याच कालावधीनंतर धावफलकाला दिलासा देणारा, विश्रांती देणारा, आराम देणारा हा डॉट बॉल आपण बघत आहोत गोलंदाज आकाश शिंगोलेच्या माध्यमातून. आज गोलंदाजी ताकद देखील प्रभावशाली राहिली. 11 चेंडू 19. समोर पंच केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल ती एक सिंगल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. वेगानं चेंडूवरती पोहोचले होते. लॉंग ऑन वरून मिड ऑनच्या दरम्यान प्रकाश अर्धातच बावड्या चांगला बॅकअप आला. एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या 33-33. 10 चेंडूत विजयासाठी, महाअंतिम जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी चेंज द गेम खांदारेला अजूनही 18 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 18 धावा. फटका समोरच्या दिशेनं. आक्रमण. बिग 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 हिट. सिक्सर.
नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकारानं स्कोर सध्या पोहोचलाय 39 आकड्यावरती. क्लोज कॅमेऱ्यानं एक्सप्रेशन पहा फलंदाज अल्पेश दलवीच्या. 9 चेंडू 12 धावा. मेगा फायनलचा सामना सध्या चुरस रंगली. चर्चेला उदान आले. कोराळेकर चषकाच्या 8व्या पर्वाचा मानकरी होईल कोण? इनसाइड आउट. कव्हर्स मध्ये हाफ व्हॉली ड्राइव्ह केला. गॅप मोठा. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून नाही धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधुंद बेफाम बेछूट बेधडक फलंदाजी. चौकार. संकेत पवारनं पॉवरफुल बॅटिंग केली. चांगला स्टार्ट दिला आणि या मॅच मध्ये बॅटिंग आता बहरली आहे अल्पेश दलवीची. मिस टाइम. पूलचा फटका इथे फसला. सागर शिंगोले डाऊन दी बॉल आणि सरते शेवटी मैदानामध्ये 43 धावेची अभेद्य भागीदारी ब्रेक केली आहे गोलंदाज आकाश शिंगोलेनं. पहिला धक्का चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद अल्पेश दलवीची पारी संपुष्टात. मॅच मध्ये कमबॅक झालाय. मॅच मध्ये वापसीचे संकेत दिलेत गोलंदाज आकाश शिंगोलेनं. पहिली सफलता डावाच्या निर्णायक 17व्या चेंडूवरती 43 धावेची भागीदारी झाल्यानंतर मिळाली आहे. 7 चेंडू 8 धावा. न्यू बॅटर अजय साबळे खेळण्यासाठी स्टॅकर इनला. मिस टाइम फटका. कॉटन बॉलचा चान्स. संधी आणि तिचाही सोनं. लागोपाठच्या 2 चेंडू 2 धक्के दिलेत आकाश शिंगोलेनं. षटक तिसरं संपलं. 43 ला 2 लॉस. महाअंतिम सामना आता निर्णायक अंतिम षटकात. 6 चेंडू आवश्यकता 8 धावेची. 6 more deliveries and 8 more runs required for victory. मॉडेल इन्व्हाइट केले सागर शिंगोलेनं. मात्र फिल्डिंग सेट करावी लागेल. वेळेच्या बाबतीत सहकार्य हवंय. लक्ष सुद्धा स्पीडअप गरजेचं आहे. प्रेक्षकांची तुफान गर्दी सध्या मैदानाच्या 4ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतीये. सामना आता रंगलाय. अंतिम 6 चेंडू निर्णायक षटक आणि जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. स्पीडअप गरजेचं आहे. लक्ष सुद्या जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले थोडं फास्ट केला. सुजल पवार न्यू बॅटर. स्ट्रायकरला सलामीवीर संकेत पवार. या मॅच मध्ये 13 चेंडू 32 धावेचं त्याचं योगदान. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. दोनही बंधुराज सध्या चेंज द गेम खांदारेच्या विजयाची नौका पार करतील का हे पाहणं आता उत्सुकाचं आहे. सामना जिंकेल कोण? धडधड आता वाढली आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे टोके वाढलेत. रोमांचक चित्त थरारक सामना सध्या मैदानावरती घडतोय. 6 चेंडू 8 धावा. आयोजन समितीने घेतलेली अफाट मेहनत, मॅनेजमेंट कमिटीने केलेलं पराकष्ट, त्यांनी साकारलेलं स्वप्न आणि 8व्या पर्वात कोराळेकर चषकाची ही दमदार सांगता सध्या आपण उभं बघत आहोत. जास्त वेळ घेतला जातोय. लक्ष सुद्या सागर अँड ऑल टीम. संकेत पवार त्याच्या समेत सुजल पवार. अंतिम षटक. 6 चेंडू 8. पहिला बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर. बॉल टप्पा पडला. थोडा खाली राहिला जो बाउन्स अपेक्षित होता. संकेत पवारला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. संघनायकाची दमदार सुरुवात आहे. शेवटच्या 2 चेंडूत आकाश शिंगोलेनं 2 विकेट घेतल्या. कॉन्फिडन्स आता संघनायकाचा दुणावलाय. सुरुवात त्याची डॉट बॉलला. 5 चेंडू 8. समोरच्या दिशेनं फोर्स केला. 1 सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गॅप बनलाय. फिल्डरवरती प्रेशर टाकला आणि दुसऱ्या धावेचं यशस्वीरित्या पूर्णत्व देखील करण्यात झालेलं आहे. 2च्या मदतीने धावासंख्या 45. 4 चेंडूत विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री.
सिली कव्हर इन्व्हाइट केलाय. इनफिल्ड मध्ये मिड विकेट, शॉट थर्ड मॅन, गली पॉइंट, शॉट फार लेग, 4 चेंडू 6. ब्युटिफुल डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. संकेत पवार सारख्या सेट बाकरच्या अगेन्स्ट अशा पद्धतीनं जर गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये संघर्ष शेवटच्या चेंडूपर्यंत करण्यासाठी सज्ज यजमान जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले. हे देखील विसरून चालणार नाही. 3 चेंडू, आता 6 ची आवश्यकता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, व्हॉट अ स्पेल. महत्वाच्या अंतिम सामन्यात काय रंगत आली आहे, काय चुरस आली आहे. 6 चेंडू 8 चा सामना आता येऊन ठेपलाय या महत्वाच्या मॅच मध्ये. 2 चेंडू 6 वरती, 2 बॉल 6. हा फुलटॉस आणि फुलटॉस वरती सामना फिनिश. एम एस धोनी स्टाईलला सामना संपला, सामना जिंकला. चेंज द गेम कांदारेनं आणि महांतिम विजेते कोरावळेकर चषकाच्या 8व्या पर्वाचे मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. संपली. दोनही टीम हँडशेक करून घ्या. चेंज द गेम खांदारे, त्याचबरोबर जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले, हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. खांदारे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट उपसरपंच अतुलजी पवार साहेबांच्या वतीनं संकेत पवारच्या